नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या साठीचं आंदोलन पेटलेलं असतानाच या मराठा आरक्षणाच्या साठी आजवर कुणी काय किती वेळा केलं आणि त्यात खरे आणि प्रामाणिक प्रयत्न कोणाचे होते याच्यासाठी प्रश्न उपस्थित केला गेलाय। आणि तो प्रश्न या आत्ताच्या घडीला मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कडून उपस्थित करण्यात आलाय। त्यांनी थेट पुढे येत मराठा आरक्षणावर श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केलेली आहे। श्वेतपत्रिका हा असा एक अधिकृत आणि शासनमान्य दस्तावेज आहे ज्याद्वारे कोणत्याही विषयावर खऱ्या अर्थाने काय झालं याचं सरकारला प्रतिज्ञापूर्वक सत्यकथन विधानमंडळाच्या पटलावर करावं लागतं। आणि त्यामुळे श्वेतपत्रिकेत मांडलेल्या गोष्टी खऱ्या आहेत असंच स्पष्टपणे समजलं जातं। परिणामस्वरूप मराठा आरक्षणावरची आजवरची लढाई ही मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या यापासून सुरू होत सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा इथपर्यंत येऊन पोहोचली असताना या मराठा आरक्षणातले मारेकरी खरे कोण आणि मराठा आरक्षणाला खऱ्या अर्थाने न्याय देणारा माणूस कोण याची सुद्धा या श्वेतपत्रिकेमध्ये नोंद होणं अपेक्षित आहे। महाराष्ट्र सरकार श्वेतपत्रिका आणायची हिम्मत दाखवेल का हा मुद्दा आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन मराठा आरक्षणाच्या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून समाजाला या प्रश्नाचं उत्तरही द्यायचा प्रयत्न व्हायला हवा की मराठ्यांना खरंच आरक्षण मिळू शकतं का, ते मराठ्यांना मराठा म्हणून मिळेल की मराठ्यांना ओबीसीतून घ्यावं लागेल की मराठ्यांना कुणबी करून मिळवावं लागेल। मराठा आरक्षणाच्या संदर्भातले अनेक टप्पे आहेत आणि त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे की देशात जातीय आरक्षण हे एका विशिष्ट सामाजिक व्यवस्थेचा भाग म्हणून आलेलं आहे। सामाजिक व्यवस्थेत जे मागास राहिले त्यांचं मागासलेपण कमी व्हावं आणि कालांतराने ते संपावं, पुढे जाऊन सामाजिक समरसता स्थापित व्हावी आणि या सामाजिक समरसतेच्या माध्यमातून सर्व भारतीय समान व्हावेत अशा उद्देशाने सुरू केलेली ही प्रक्रिया आहे। बाबासाहेबांनी ज्या वेळेला आरक्षण दिलं त्यावेळेला दर 10 वर्षांनी त्या आरक्षणाच्या व्यवस्थेची पुनर्समीक्षा अपेक्षित केली गेली आहे। इतकंच नाही तर या संपूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून कोणाच्याही आर्थिक दुर्बलाला सक्षम करण्याचा प्रयत्न होणार नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। असं असताना देशभरात अनेक पुढारलेले समाज ज्या वेळेला आरक्षण मागतात तेव्हा नक्की आरक्षणाच्या मूळ हेतूला धक्का लागतो का याचं उत्तरही जर समजा शिंदे फडणवीस पवार सरकारने श्वेतपत्रिका काढली तर त्यात मिळायला हवं। या चर्चेला अधिक विस्तृतपणे समजून घेण्याची गरज आहे आणि मराठा समाजाने ही चर्चा लक्षात ठेवणं याच्यासाठी गरजेचं आहे कारण भविष्यात त्यांना आणखी कोणी फसवू नये अशी आमची इच्छा आहे। मराठा आरक्षणावर आरक्षणाच्या संदर्भातली श्वेतपत्रिका कशाला हवी आहे या चर्चेत आपल्याकडे 2 घटक सहभागी होत आहेत। पहिले आहेत मागणी करणारे आबासाहेब पाटील आणि त्यांच्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता संजय लाखे पाटील। ही 2 मंडळी यासाठी कारण एकाने मागणी केली आहे आणि दुसरा त्यांनी आत्तापर्यंतच्या चळवळीच्या अनुषंगाने कोणी काय केलं याचं निरीक्षण केलेलं आहे। आबासाहेब पाटील आणि संजय लाखे पाटील दोघांचं या चर्चेमध्ये स्वागत। आबासाहेब, माझा आवाज येतोय आपल्याला? हा सर, येतोय, आवाज येतोय जी। आपण खरं तर व्हिडिओच्या माध्यमातूनही जोडले जायला हवं। तुम्ही दिसलात स्क्रीनवर तर अधिक स्पष्टपणे आपली भूमिका समाजासमोर जाईल। आत्ताच्या घडीला आपण फोनवरून आहात, आपण याचं उत्तर द्यावं की आपण काय कारणानं मराठा आरक्षणावर श्वेतपत्रिका मागत आहात। प्रसादजी, मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती 1982 सालापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सन्माननीय तत्कालीन अण्णासाहेब पाटील यांनी सुरुवात केली आणि ही मागणी करत असताना 2023 पर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले, अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, सरकारमध्ये विरोधी पक्षात गेले, विरोधी पक्षातले सरकारमध्ये आले आणि प्रत्येक वर्षी हिवाळी अधिवेशन होतं, पावसाळी अधिवेशन होतं, मुंबईला अधिवेशन होतं, नागपूरला अधिवेशन होतं। परंतु या अधिवेशनामध्ये सातत्यानं आपण जर बघितलं तर सगळे आमदार असतात किंवा मंत्री असतात, विरोधी पक्ष आहे, सत्ताधारी आहेत, प्रत्येक जण मराठा समाजाची भूमिका मांडत असतात।
तर याच्यामध्ये प्रामुख्याने हेच मराठा समाजाला दिसून येतं. प्रत्येक जण भूमिका मांडतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. चारी पक्ष म्हणतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. सगळे बहुजन समाजातले लोक बाहेर गेल्यात ते सांगतात मराठा समाजाला आरक्षण. पण नेमकं घोडं आदलंय कुठं? घोडं आदलंय कुठं? तर घोडं आदलंय एकाच ठिकाणी की आज या बहुसंख्य मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं आणि या मराठ्यांची पोरं जर शिकले, मराठ्यांच्या पोरांना जर पुन्हा आपण सुशिक्षित केलं तर ह्यांच्या राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि ह्यांचे आमचे झेंडे दांडे कोण हातात घेणार ही भीती प्रस्थापित मराठ्यांना असल्यामुळं की आजपर्यंत फक्त टोलाटोलीची भाषा करणाऱ्या मराठ्यांना. ठीक आहे आबासाहेब, आपण प्रस्तावनेला फार वेळ देऊ शकत नाही. तुम्ही थेट मुद्द्यावर या. आणि या श्वेतपत्रिकेत तुम्हाला हवंय काय? तुम्ही ज्या वेळेला म्हणता श्वेतपत्रिका काढा, स्वाभाविकरित्या श्वेतपत्रिका म्हणजे काय आणि हा दस्तावेज किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला मी सांगण्याची गरज नाही. ज्या वेळेला सरकारकडून तुम्ही ही मागणी करता आणि आत्ताच्या घडीला 3 घटकांचं सरकार राज्यात सत्तेत असताना या श्वेतपत्रिकेत तुम्हाला नक्की हवंय काय? या श्वेतपत्रिकेमध्ये आम्हाला हेच हवं आहे की 1980 सालापासून की जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले, ज्या 1980 सालापासून 2020 पर्यंत आता 23 पर्यंत की बाबासाहेब देशमुखांच्या पासून, शरद पवार पासून, त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, यशवंतराव चव्हाण असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब. आणि शिंदे साहेबांनी सुद्धा आता एक शिंदे समिती म्हणून स्थापन केलेली, अनेक समिती स्थापन झाल्या, अनेक कमिटी झाल्या. तर आमचं एवढंच पण आहे की बाहेर मीडियावरती चर्चा नको आहे, सभागृहामध्ये तुम्ही काही चर्चा करताय की आतापर्यंत जेवढ्या मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या व्यवस्थेनं काय काय मराठा समाजासाठी केलंय ते रेकॉर्डवर श्वेतपत्रिका काढा आणि श्वेतपत्रिका काढून ते रेकॉर्डला आणलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग मराठ्यांना किती सवलती तुम्ही दिल्या, मराठ्यांना किती योजना दिल्या, आरक्षणावरती काय काय भूमिका घेतली, हे एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे आणि हे एकदा पतलावर येऊ दे. आणि याच्यावरती सभागृहामध्ये आपण असं म्हणताय की एकदा दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झालं पाहिजे, म्हणजे थोडक्यात सत्य समोर आलं पाहिजे. श्वेतपत्रिकेचा उद्देशही तोच असतो. आबासाहेब, मी आपल्याला यासाठी थांबवलं की आपण व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जाल अशी माझी अपेक्षा आहे. लवकरात लवकर आपण टीव्ही स्क्रीनवर दिसावं. आपल्यासोबत डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत. आणि आत्ताच्या घडीला मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याच्यासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याच्या नेतृत्वाचे ते अत्यंत निकटवर्तीय आहेत. लाखे पाटलांना माझा आवाज येतोय का? हा आधीचा पहिला प्रश्न आहे. हो हो प्रसाद येतोय जी. आतापर्यंत आबासाहेबांनी मांडलेली भूमिका पण आपल्यापर्यंत पोहोचली असेल. माफ करा, मला असं वाटत नाही की आपल्याला कोणत्याही प्रकारे श्वेतपत्रिका काढण्यावर कसला आक्षेप असू शकतो. तुमचा आक्षेप आहे का समर्थन आहे? प्रसादजी, सुरुवातीलाच मी एका गोष्टीसाठी आपली क्षमा मागतो की आज आमच्याकडे केंद्राचं दुष्काळी पथक आलेलं आहे. जी. खरीप हंगामाची पाहणी करण्याला आता डिसेंबर महिन्यामध्ये पथक आलेलं आहे आणि त्या पथकाबरोबर मी एका खेडेगावात होतो, त्यामुळे मी आता गाडीतून जॉईन झालोय. जी. एवढंच फक्त भाग आहे. ठीक आहे. तर जी काय आबासाहेबाची मागणी आहे, ते आबासाहेब आमचे मित्र आहेत, चळवळे मित्र आहेत. ते मराठा क्रांती मोर्चा चालू असला की ते मध्ये ठोक मोर्चा काढतात आणि सगळ्याला परेशान करतात. आता मूळ मागणी अशी आहे की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मे 2023 ला राज्य सरकारनं अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश देवरा यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. त्या कमिटीचा अहवाल 3 महिन्यामध्ये येणं अपेक्षित होतं, पण तो अद्याप आलेला नाही. त्यानंतर माननीय शिंदे साहेबांनीच, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या सरकारनं न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कमिटी नेमली. ही कमिटी वंशावळीप्रमाणे सुरुवातीला मराठवाड्यामध्ये आणि राज्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्याची कारवाई करते. तिच्या कामाने वेग घेतलेला आहे. जवळपास 30 लाख प्रमाणपत्र राज्यामध्ये जुन्या आणि नव्या सहित, ठीक आहे, हे नवे नाहीत फक्त, आणि मराठवाड्यामध्ये 26,000 प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित झालेत. आणि पुढच्या काळामध्ये या कमिटीने जर काम केलं तर आणखीनही प्रमाणपत्र वाढतील आणि मराठवाड्यामध्ये कुणबी मराठ्याची संख्या वाढेल, हे या ठिकाणी दिसतंय. हे होत असताना आणि या ठिकाणी आज मराठा समाजाचं नेतृत्व करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 26 तारखेची डेडलाईन दिली.
राज्य सरकारही सकारात्मक आहे की 26 तारखेच्या आत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रासंदर्भामध्ये आरक्षणाचा निर्णय ते करतील। जी, माननीय मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनामध्ये आमचेच भाई जगताप आणि सतेज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना आंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबद्दल सकारात्मकता दाखवली आणि कालच्या अधिवेशनात तो प्रश्न पटलावर ठेवलाय। हे चालत असताना हे पुढे जावं ही राज्यातल्या जनतेची इच्छा आहे आणि त्यातून मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न आहे तो मिटला पाहिजे। जी प्रसादजी, एससीबीसीचा जे आरक्षणाचा विषय आहे एक मिनिट लाखेजी प्रस्तावना बरीच होतीये, मी परत मुद्द्यावर चर्चेला आणतो। श्वेतपत्रिकेचं समर्थन काँग्रेस करणार आहे? श्वेतपत्रिकेचं समर्थन काँग्रेस म्हणूनही आणि वैयक्तिक मराठा आरक्षण चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी कधीही ह्या स्टेजला करणार नाही। अच्छा, आजच्या स्टेजला श्वेतपत्रिका काढणं याचा अर्थ असा आहे की मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे तिला सध्या राज्य सरकार सकारात्मक दिसतंय। त्याच्यापासून ठोक मोर्चाने ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये आंदोलन वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता त्या पद्धतीनं हा विषय जो आहे तो वेगळ्या पद्धतीला नेण्याचा प्रयत्न आमचे एक सहकारी आबासाहेब पाटील करतायत असं मला वाटतं। पण माझ्या आपल्या माध्यमातून आबासाहेबांना विनंती आहे, आबासाहेब 26 तारखेपर्यंत आपण जरा शांततेत राहावं आणि त्यानंतर ही मागणी पुढे रेटावी। कुठेही मराठ्याच्या आरक्षणाच्या थेट मुद्द्यावर आलात त्याबद्दल आभार। कमीत कमी वेळात थेट मुद्द्यावर चर्चा आणत तुम्ही असं म्हणालात की सोप्या आणि अतिशय सभ्य भाषेत जर सांगायचं, आबासाहेब पाटील थंड घ्या असं सांगतायत। आपल्याला ऐकायला आलंय आबासाहेब, आणि ऐकायला तुम्ही हे तयार आहात का? आबासाहेब बोला, आपल्याला प्रश्न विचारलाय मी। आबासाहेब पाटील आवाज येतोय का? काही तांत्रिक मुद्द्यांनी आपल्याला बाधा येते असं दिसतंय। आबासाहेब पाटील यांचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। संजय लाखे पाटील, आपण आपला मुद्दा पुढे चालू ठेवू शकता। तुम्ही असं सांगू इच्छित होतात की ही वेळ नाहीये आणि या वेळेला श्वेतपत्रिका न मागावी न काढावी, कारण काय आहेत? मी आपल्याला 1 मिनिटभराचा वेळ आणखी देतोय। प्रसादजी, आजच्या स्टेजला श्वेतपत्रिका काढणं म्हणजे राज्य सरकारचं आणि राज्यातल्या जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवणं आहे। त्यातून साध्य काय होणार आहे? ज्याला आम्ही ग्रामीण भाषेमध्ये उकरायचं काम म्हणतो तेवढंच त्यातून होईल आणि ब्लेम गेम होईल। ब्लेम गेम शिवाय त्यातून काही मार्गी लागणार नाही। याला शिवाय द्या, त्यांनी काय केलं, त्यांनी नाही केलं, काय केलं, हा प्रचंड संशोधनाचा विषय आहे। त्या काळात त्यांनी जे काही केलं असेल पाप पुण्य ते आता कुठंतरी दुसरीकडे गेलंय। आता मराठा समाजाची एकच मागणी आहे, आग्रही मागणी आहे, 15/4 आणि 16/4 प्रमाणे मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत। मराठवाड्यातील मराठ्यांना, संपूर्ण मराठा समाजाला मिळाले पाहिजेत। 15/4 16/4 प्रमाणे एससीबीसीची जी काही सर्वोच्च न्यायालयातली क्युरेटिव्ह पिटिशन आहे ती मार्गी लागून संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा जो विषय आहे तो मार्गी लागला पाहिजे। बरं, आपल्याला थांबवतो याच्यासाठी, कारण आबासाहेबांपर्यंत आपल्याला विषय न्यायचाच आहे। आबासाहेब जोडले गेलेत का आणि ऐकायला येतंय का हाही मुद्दा तपासायचा आहे। आबासाहेब ऐकायला येतंय? आपण उत्तर देऊ शकणार आहात का माझ्या प्रश्नांना? हॅलो जी, ऐकायला येतंय का? तुम्ही जरा थोडंसं मोठ्या आवाजात बोलणं गरजेचं आहे आबासाहेब पाटील। आवाज येतोय का? बिलकुल आवाज येतोय। इथे मुद्दा असा उपस्थित झाला की ही वेळ नाहीये श्वेतपत्रिका मागण्याची, आणि आत्ताच्या घडीला तुम्हाला एक सल्ला देण्यात आला संजय लाखे पाटलांकडून की आबासाहेब पाटील थोड्या वेळासाठी तरी किमान थंड घ्या। थंड घ्यायचा काय विषय आला? जर राज्यामध्ये त्यावेळेला 58 मुकमोर्चे झाले, एकही मागणी मराठ्यांची मान्य झाली नाही आणि त्यावेळेलाच सर्व लोकांनी आम्ही ठोक मोर्चा उभा केला आणि ठोक मोर्चा माध्यमातून 70 वर्षामध्ये आजपर्यंत मराठा समाजाला एक वेळची सवलत योजना मिळाली नाही। आरक्षण सुद्धा ठोक मोर्चाने मिळवून दिलं, सगळ्या सारथी मिळवून दिली, अनेक योजना सवलती अण्णासाहेब पाटील असेल 605 हे ठोक मोर्चाने त्यावेळेला मिळवून दिलेलं आहे। त्याची आठवण तुम्हाला पाठीमागे जाऊन करायला पाहिजे। आबासाहेब पाटलांनी कुठलं चुकीचं काम नाही केलं। आज श्वेतपत्रिका मागायचं कारण काय? तर या राज्यातले आज सभागृह चालू आहे, या हिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्या 4ही पक्षातील लोक वेगवेगळ्या भूमिका मांडतायत। त्याच्यामध्ये सगळे सांगतायत की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुठला विरोध नाही,
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग श्वेतपत्रिकेनं मागितलं काय चुकलं? त्यांची भूमिका स्पष्ट होतील, उघडे पडतील सगळे. आबासाहेब एकच मिनिट त्याच्यावर तर्क तुम्ही मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचारायचा प्रयत्न करत होतो, तुम्ही जोडले नव्हतात. त्यावेळेला हाच प्रश्न मी घेऊन लाखे पाटलांपर्यंत गेलो होतो. लाखे पाटील काय म्हणतात की आत्ताच्या घडीला क्युरेटिव्ह पिटिशन आणि मराठ्यांचं ओबीसीकरण या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. श्वेतपत्रिकेचा मुद्दा समोर आणणं हा म्हणजे उकिरडा उकरण्याचा प्रयत्न आहे, इतक्या थेट शब्दात लाखे पाटलांनी भूमिका मांडली आहे. श्वेतपत्रिका काढली तरच हे सगळे खरं बोलतील जेवढे नेते ते, नाहीतर आता हेच होणार आहे. पुन्हा मागं तसं पुढं प्रत्येकाच्या वेगळ्या भूमिका निघतील. हे सांगतील असं आमच्या पक्षाची भूमिका आहे, ते सांगतात आमच्या पक्षाची भूमिका आहे. इथं मराठ्यांना पक्षाची गरज नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे. आज ज्या पद्धतीने लाखे पाटील सांगतायत की तुम्हाला अडवलं तुम्ही की तुमचं ते चालू आहे कुणबी प्रमाणपत्राचा विषय, ते सीएम साहेबांच्या लेवलला चालू आहे किंवा आता जी सभागृहामध्ये चर्चा चालू त्याच्या संदर्भामध्ये आम्ही घेतलेली भूमिका आहे ती. तुमच्या भूमिकेला थोडी विरोध केलेला आहे, तुमच्या भूमिकेला विरोध कोणी केलेला आहे? नाही, पण ते विरोध करतायत ना, ते विरोध करतायत, ते तुमच्या भूमिकेला थेट विरोध करतायत. ते असं म्हणतायत की नाही, ही वेळ नाही. आबासाहेब पाटलांनी या वेळेवर या मुद्द्यावर आणि आत्ता श्वेतपत्रिका मागू नये. बोलून उपयोग आहे त्याच्या. अधिवेशन संपल्यानंतर बोलून उपयोग आहे. अधिवेशन संपल्यानंतर मग त्याचा उपयोग काय राहणार आहे आपल्याला? बरं, आपण आबासाहेब जोडलेले राहा. तुमचा आवाज अतिशय बारीक येतोय, तुमचा आवाज थोडासा वाढला पाहिजे. लाखे पाटलांपर्यंत तुमच्या मुद्द्याच्या आधारे आपण प्रश्न विचारू, चर्चेला पुढे नेऊ. लाखे पाटील, माझा आवाज येतोय आणि आबासाहेब आता जे बोलले ते सगळं नीट ऐकायला आलं का आपल्याला? होय 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 सर. आबासाहेबांचं म्हणणं लाखे पाटीलजी असं आहे की कोणत्याही स्थितीत आत्ताच निघाली पाहिजे कारण अधिवेशन चाललंय. हा पहिला मुद्दा होता. त्याच्यावर आपलं उत्तर 20 सेकंदात पटकन. आबासाहेब अतिशय हुशार आहेत, जाणकार आहेत, पण ते आज असं का रूप घेतायत मला माहित नाही. कारण या अधिवेशनामध्ये आज सकाळी 2 वाजल्यापासून 8 वाजल्यापर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा चालू आहे. हे अधिवेशन शनिवारी संपणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बिझनेस कमिटीने जर हा विषय घेतला नसेल अजेंड्यावर, ते अधिवेशनामध्ये त्याची चर्चाच होणार नाही. ही साधी गोष्ट आहे. आणि आबासाहेबाला माहित नाही असं नाही, ते जाणकार आहेत. मला एक सांगा लाखे पाटील, आपण अगदी थेट बोलत आहात, मगापासून तुम्ही थेट सांगू इच्छित आहात की श्वेतपत्रिकेची ही वेळ नाही, आत्ता त्याची गरज नाही. लाखे पाटील, आपण ज्या वेळेला आबासाहेबांच्या भूमिकेचा मुद्दा खोडून काढता, आबासाहेब नक्की ही भूमिका का मांडतायत असं तुम्हाला वाटतं? आता आबासाहेबांवर मी आरोप करणार नाही, ते माझे सहकारी आहेत, म्हणून मी त्यांना विनंतीच करेल की आबासाहेब ही वेळ नाही हा मुद्दा रेटण्याची. आणि या ठिकाणी आबासाहेबाचा काहीतरी गैरसमज होतोय की श्वेतपत्रिका काढलं म्हणजे खरे बोलतील. आबासाहेब, श्वेतपत्रिका काढण्यासाठी फक्त जुने कागदपत्राचा उकंडा उकरला जातो आणि त्यामध्ये त्या काळामध्ये जे निर्णय घेतले त्याचे प्रसंगता तपासली जाते. त्यासाठी काही नवीन माहिती त्यामध्ये ऍड केली जात नाही किंवा कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला बोलून त्याला जाब विचारला जात नाही. त्यामुळे कृपया हे लक्षात घ्या की जुन्या फाईलचे उकंडे उकरत बसायचे का मराठा आरक्षणाची लढाई मराठवाड्यातील कुणबीची प्रमाणपत्राची असेल किंवा सर्वोच्च न्यायालयातली एससीबीसी असेल, हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे. ही प्रायोरिटी मराठा समाज म्हणून या ठिकाणी आपल्याला ठरवायची. याच मुद्द्याला छेद आबासाहेब पाटील देत आहेत का ते तपासणं गरजेचं आहे. लाखे पाटील, आपण असं सांगता सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करणं ही आता तुमची प्रायोरिटी आहे, म्हणजे प्राथमिकता आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता क्युरेटिव्ह पिटिशनच्या वर आत्ताच्या घडीला श्वेतपत्रिका काढून वेळकाढूपणा आणि मुद्दा भरकटावायचा प्रयत्न करू नका. आबासाहेब पाटील, हे दोन मुद्दे आणि श्वेतपत्रिका यांचा परस्पर काही संबंध आहे? बिलकुल नाही. लाखे पाटील जे सांगतायत की आता जी मागणी आहे कुणबी सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये तो विषय चालूच आहे, परंतु आता याच्या पूर्वी जे लोक आता सभागृह चालू असताना वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका येत आहेत आणि आता सध्याच्या आरक्षणाची जी काही मागणी त्याच्यावर कुणी चर्चा करायला तयार नाही, कुणी स्पष्टपणे त्याच्या भूमिका घ्यायला तयार नाही, कुणी स्पष्ट बोलत नाही. आणि म्हणूनच मराठा क्रांती ठोक मोर्चाने आपण जी भूमिका मागितली की आता तुम्ही इथे भूमिका मांडताय मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि नंतर सांगता की आम्हाला कुठल्याही समाजाला धक्कायला लागतं आरक्षण द्या. परत सांगतात की आमच्यामध्ये घुसू नका. कोण सांगतंय की मराठ्यांच्या मुळे आमचं आरक्षण जाईल? ह्या सगळ्या भूमिका तळ्यात
आणि आबासाहेब एका 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 गोष्टीचा खुलासा तुम्ही पण करा आणि तुम्ही पण थेट सांगा. ज्या पद्धतीनं संजय लाखे पाटील बोलताना आडेवाडे घेत नाहीत, तुम्ही घेऊ नका, तुम्ही कोणाला घाबरत नाही मला माहिती आहे, पण तुम्ही आज ही भूमिका मांडताना मला तुमच्याकडून अशा गोष्टीची अपेक्षा आहे की नक्की आजवर मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कार्यरत होतं? आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचं कारण म्हणजे आमच्या समाजातले प्रस्थापित मराठा व्यवस्था. मग म्हणूनच आम्ही आता सांगितलं की तुम्ही आज 4 दिवसानंतर अधिवेशन संपेल, आता फक्त चर्चा होत राहतील, पण आरक्षणाचं काय, आरक्षणावर तुम्ही चर्चा काय करणार आहे? आणि प्रत्येकाची जी खरी भूमिका असेल तर याच्या मागच्या 1980 सालापासून जुने कागद म्हणतात. मग काँग्रेसनं काय केलं, राष्ट्रवादीने काय केलं, शिवसेनेनं काय केलं, भाजपनं काय केलं, आणि तुमचं जाणकारांचा पक्ष आहे आणि वेगवेगळे छोटे मोठे घटक आहेत, बच्चूभाऊंचा पक्ष आहे, या सगळ्या पक्षाचे सगळे नेते साहेबांसाठी भाषण करतायत. तर त्या पक्षाची काय भूमिका केली ते पटलावर होऊ दे आणि जाहीर होऊ दे, आणि मगच मराठा समाजासाठी आपण म्हणता आहात की कोणी काय केलं ते एकदा सगळ्यांना कळलं पाहिजे आणि अधिवेशन काळात या मागणीच्या अनुषंगाने तुम्ही चर्चा करू इच्छित आहात. काँग्रेस महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्तेवर होती. आत्ताच्या घडीला जे सरकार सत्तेवर आहे त्यातला सुद्धा बराचसा काळ हा काँग्रेसच्या कार्यकाळातला एक महत्त्वाचा कार्यकाळ महाराष्ट्रानं अनुभवलाय. मला पटकन विचारायचं आहे, संजय लाखे पाटील, आपण त्या काँग्रेसचे प्रतिनिधी आहात ज्यानं महाराष्ट्रात सर्वाधिक काळ सत्ता भोगली. तुमच्यातलाच एक घटक राष्ट्रवादी नावानं पुढे वेगळा झाला, त्यांनी आपलं राजकारण केलं, पण प्रत्यक्षात काँग्रेसची मराठा आरक्षणाबद्दलची वर्षानुवर्षांची भूमिका काय आहे? बघा प्रसादजी, या ठिकाणी मराठा म्हणजे आरक्षणासाठी काँग्रेसची भूमिका काय आहे याच्या पूर्वी समाजाची भूमिका काय होती हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. 1980 साली अण्णासाहेब पाटलानं जे आंदोलन केलं, प्रचंड मोठं आंदोलन केलं, त्यामध्ये मागणी होती की मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचं. कारण की देश स्वतंत्र झाल्यानंतर काकासाहेब कालेलकर आयोग असेल, 80 ला नेमलेला मंडल कमिशन असेल, ह्या कुठल्याही राष्ट्रीय कमिशननं मराठा समाजाला मागास ठरवलं नव्हतं आणि मराठा समाजाची मागास ठरवलं जावं अशी भूमिकाही नव्हती सामाजिक दृष्ट्या. डॉक्टर पंजाबराव देशमुखानं विदर्भामध्ये ही चळवळ चालवली, पण त्यावेळेस ते आमच्या मराठवाड्यामध्ये आले, त्यावेळेस मराठवाड्याच्याच तत्कालीन राज्यकर्त्यानं त्यांना विरोध केला, नाकारलं. आणि जी काही भूमिका आज या ठिकाणी काही लोक घेत आहेत आमची, विशेषतः नितेश राणे आणि ते रामदास कदम असतील, त्यांची जी आज भूमिका आहे ती मी काही चुकीचं म्हणत नाही. ती भूमिका मराठवाड्यातल्या लोकांनी त्यावेळेस घेतली होती की आम्ही 96 कुळे आहोत, आम्ही 98 कुळे आहोत, त्यामुळे आम्हाला कुणबी व्हायचं नाही. आणि त्याचे परिणाम आजची आमची पिढी भोगते, या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही. म्हणून मराठवाड्यातील मराठ्यांना निजाम काळामध्ये जे स्टेटस होतं 1881च्या जनगणनेप्रमाणे असेल किंवा त्यानंतरच्या जनगणनेप्रमाणे, मराठा समाज हा कुणबी म्हणूनही आणि मराठा म्हणूनही कल्टिवेटर ग्रुप मध्ये होता, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे प्रसादजी. बरोबर आहे. आपण एक प्रवक्ते म्हणून ज्ञात आहात आम्हाला आणि विषयाला बगल देण्याबाबतही तुम्ही अतिशय चाणाक्ष रीतीने ते काम पार पाडता. मी परत मुद्द्यावर आणतो, मराठ्यांची मागणी काय होती हा मुद्दा नाही आहे. सर्वाधिक काळ महाराष्ट्रामध्ये ज्या काँग्रेसनं सत्ता राबवली त्या काँग्रेसची मराठा आरक्षणात भूमिका काय आहे? काँग्रेसनं सातत्यानं मराठा आरक्षणासाठी समाजाची जी भूमिका आहे त्या भूमिकेबरोबर काँग्रेस राहिलेली आहे. त्याचमुळं काँग्रेसनं ज्यावेळेस मंडल कमिशन मध्ये मराठा बसू शकत नव्हता 1983 साली, सॉरी 1993-94 साली मंडल कमिशन व्हीपी सिंगांनी लागू केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांना मंडल कमिशनने मराठा नसल्यामुळं कुणबी त्या ठिकाणी घालून घेतला. आणि आपल्या माहिती करता त्यावेळेस जे आमचे शशिकांत आप्पा पवार जे मराठा महासंघाचे अध्यक्ष होते, त्यांनीही ही मागणी केली होती नागपूरच्या अधिवेशनामध्ये की मराठा बसत नाही तर कुणबीला तरी त्यामध्ये घाला. आणि त्या पद्धतीनं राज्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांना निर्णय घेतला होता आणि हा निर्णय पवार साहेबांनी घेतला, काँग्रेसचे नेते म्हणून घेतला हे या ठिकाणी सांगतो. आणि त्यामुळे राज्यातील जवळपास 70% मराठा समाज कुणबी म्हणून आरक्षणामध्ये आला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे,
ठीक आहे, मुद्दा लक्षात सातत्यानं मुद्दा लक्षात आला. वेळेची मर्यादा आहे. पटकन आबासाहेबांपर्यंत जाऊयात. आबासाहेब, ऐकायला आलं काय भूमिका मांडली, काय विचार मांडला, तो लक्षात आला का, पोचलाय का? त्यांचं थेट असं म्हणणं आहे संजय लाखेंचं की मराठे कुणबी म्हणून ज्यांना आरक्षण मिळू शकत होतं ते आरक्षण दिलं गेलं मंडल कमिशनच्या अंतर्गत. प्राप्त स्थितीमध्ये जी मराठ्यांची मूळ मागणी होती त्याला मराठा समाजातच विरोध आहे आरक्षण घेण्याला. आणि या स्थितीत काँग्रेसनं काय केलं ते सुद्धा सांगितलं. तुम्हाला हे पटतंय का? मराठा आरक्षणासाठी काँग्रेसनं जर हे योगदान केलं असेल तर मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत आबासाहेब? प्रसादजी, मुळात हीच भीती सगळ्या लोकांना आहे की ज्यावेळेला श्वेतपत्रिकेची मागणी केली की चारही पक्षानं काय काय केलं आतापर्यंत, सत्ता भोगणाऱ्या लोकांनी, सत्तेत असणाऱ्यांनी, विरोधात बसणाऱ्यांनी परत सत्तेत आले, परत विरोधात बसले, किंवा सगळे, ह्या सगळ्या लोकांची आतापर्यंतची काय भूमिका होती आरक्षणाच्या, काय काय निर्णय घेतले, हे जर पटलावर आले तर दूध का दूध पाणी का होईल. आणि मराठा समाज आरक्षणापासून आजपर्यंत 40 वर्षापासून का पाठीमागे ढकलला गेला, त्याचं कोण खरं मारेकरी आहेत हे सगळं सभागृहामध्ये जाहीर होईल. आणि त्याच्यासाठीच आज ही मागणी केल्यामुळे सुद्धा काही लोकांनी या गोष्टीला सुद्धा विरोध केला. आज मला याच्यात तुमच्याकडून एका गोष्टीचा खुलासा हवाय. तुमच्या लेखी मराठा आरक्षणाच्यासाठी सगळ्यात जास्त योगदान कोणाचं मराठा आरक्षण महाराष्ट्रात मिळू पाहत होतं, मिळू शकलं असतं, हे सगळं कोणामुळे, कोणी मराठ्यांना सर्वाधिक न्याय दिलेला आहे? तोच विषय महत्वाचा आहे की मराठा समाजाला आतापर्यंतच्या रेकॉर्डवरती ज्या वेळेला परळीचं आंदोलन उभं राहिलं आणि त्यावेळेला पहिल्यांदा एससीबीसीचं आरक्षणाच्या टाइमलाईनमुळे आरक्षण मिळालं, हायकोर्टमध्ये टिकलं. त्याचप्रमाणे इतर ज्या काही सगळ्या मागण्या सवलती आहेत त्या 2018लाच लागू झाल्या. म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि एकनाथरावजी शिंदे साहेब आता सत्तेत आल्यानंतर जी काही मुलं आमची अडकले होते त्याच्यामध्ये 18,500 विद्यार्थ्यांना अधिसंख्य पद निर्माण झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या विभागातली त्या मुलांना आम्ही त्या शासन व्यवस्थेमध्ये लावू शकलो, त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवू शकलो. त्याच्यापूर्वी अजून हॉस्टेल मिळालं नाही, कोणती योजना स्वरूप नाही, त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. आणि म्हणूनच आम्हाला काय सांगायचं होतं की आतापर्यंत कुणी कुणी काय काय केलं हे श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून जर समोर आलं तर समाजासमोर नेमकं येईल की जे बाहेर मीडियावरती चर्चा होतात त्या चर्चा आम्हाला नको आहेत, आम्हाला सभागृहामध्ये चर्चा पाहिजेत. सभागृहामध्ये कुणी कुणी काय काय केलं हे एकदा पटलावर आलं तर मराठा समाजाला नक्कीच कळेल की आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिका काय आहेत किंवा कोणकोणत्या पक्षाच्या भूमिका काय आहेत. ठीक आहे, आपण वेळमर्यादेमध्ये चर्चेत आहात याची एक छोटीशी आठवण करून देतो. लाखे पाटलांसाठी शेवटचं पटकन 1 मिनिट आहे. लाखे पाटील, अशोकरावांच्या आरक्षणाच्या दरम्यानच्या भूमिकांच्या बाबत विविध प्रश्न उपस्थित राहतात. तुमच्या लेखीत अशोकरावांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये राहून मराठा आरक्षण टिकवण्यासाठी खरंच प्रयत्न केले का? प्रसादजी, अशोकराव चव्हाण साहेबांनी जेवढे प्रयत्न केले आरक्षण टिकवण्यासाठी ह्या राज्यामध्ये कुणीही तेवढे प्रयत्न केले नाही. मी स्वतः आणि एकनाथराव शिंदे साहेब त्याचे साक्षी आहेत. आम्ही दिल्लीमध्ये 6-8 तास 8 मीटिंग त्या ठिकाणी घेतल्या, वेगवेगळ्या विधिज्ञाबरोबर बोललो. ऍडिशनल टू दॅट कपिल सिब्बल असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील, ओपी सिंग असतील, अशा पद्धतीचे विधिज्ञ त्या ठिकाणी एंगेज केले आणि त्यांना त्या ठिकाणी उभं केलं. हे होत असताना लोकसभेमध्ये चर्चा झाली पाहिजे, लोकसभेमध्ये चर्चा घडून आली पाहिजे. 105वी घटना दुरुस्ती होत असताना त्याचबरोबर मराठ्यांना 50%च्या वरचं आरक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. यासाठी मल्लिकार्जुन खरगे असतील, आमचे अभिषेक मनु सिंघवी असतील, संजय राऊत असतील आणि या ठिकाणी संभाजी राजेंना सुद्धा बोलण्यासाठी त्या ठिकाणी संजय राऊतांनी जे प्रयत्न केले त्यामुळे त्यांना बोलता आलं. एकही भाजपचा नेता लोकसभेमध्ये बोलला नाही. परंतु त्यापूर्वी भाजपच्या कार्यकारिणीचे सदस्य असलेले आबासाहेब पाटील जी भूमिका या ठिकाणी मांडतायत ती भूमिका अतिशय चुकीची आहे. 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला एससीबीसी ठरवण्याचे अधिकार नव्हते आणि ज्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं त्यावेळेस राज्याला हे अधिकारच नव्हते आणि 50%च्या पुढचं आरक्षण दिलं होतं. मराठ्याचं मागासलेपण इंदिरा साहनीच्या कसोटीवर ठरवता आलं नाही म्हणून तर ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. बर, याच्यातला एक तपशील तपासून घ्यायला हवा आणि तोही
आबासाहेबांना 30 सेकंदात आपल्याकडून संधी देतो. आबासाहेब, चर्चेला वेळेची मर्यादा आहे, आपण ती आधीच ओलांडलेली आहे. पटकन 30 सेकंदात आपली भूमिका आली तर बरं होईल. आबासाहेब, ऐकायला येत आहे? कदाचित काही तांत्रिक अडचणींमुळे आज त्यांचं उत्तर येऊ शकत नाहीये, पण या चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं आता यापुढे आपल्याला चर्चा नेता येणार नाही. आपण दोघंही मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.